नमस्कार. तर आजचा काय मेनू आहे, तर मूड आलेले मूग आहे. तर त्याच्यापासून आपण रोल बनवणार आहोत. आता रोज आपण थेपले, पराठे, पंज डोसा हे सगळं झालं, पण आज आपण मूड आलेल्या मुगापासून रोल बनवणार आहोत. तर सविस्तर रेसिपी जाणून घ्या आत्ता. तर तुम्ही आता बघा, मी मूड आलेले मूग घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक छोटीशी हिरवी मिरची आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा. ब्रोकली, कॅबेजेस, कॅप्सिकम, गाजर. तर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे, मी धुवून घेते ते. तर आपण हे साहित्य धुतलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये फिरवून घेऊया ते बारीक मस्त. व छोटीशी एक हिरवी मिरची टाकली, जास्त नाही टाकली, कारण आपल्याला पिझ्झा सॉस आहे ना तो तिखट असतो. तुमची मुलं तिखट खाणार नाहीत ना, त्याच्यामुळे त्या मापानेच टाका. तर त्यावेळेस टाकणार आहे आपण मीठ, थोडेसे जिरे, तर आपण हे फिरवून घेऊया. थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे. एक चमचा थोडासा रवा टाकायचा, जेणेकरून ते कडू नाही लागणार, कारण ते जे हे असतं ना मुगाले थोडेसे कडू लागतात. तर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा रवा ॲड केलेला आहे. तर आता थोडंसं पाणी टाकूया आपण आणि मग फिरवून घेऊया परत. हे बघा, मस्त बॅटर तयार झालेलं आहे. तर आपण ह्या भांड्यात काढून घेऊया. मस्त पॅनमध्ये आता सोडायचं हे बॅटर. तुम्ही म्हणता रोजच पराठे, रोजच थेपले, रोजच सगळं काहीतरी थोडंसं वेगळं पाहिजे ना, चटपटीत लहान मुलांना, आहे की नाही? तर मग चला, आपण मस्त चटपटीतच नाश्ता तयार करत आहोत. तर आता हे बॅटर तुम्ही बघू शकता, मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे, अगदी डोश्यासारखं. आणि मग बाकीची तुम्हाला तयारी दाखवतच आहे मी. तर मी टाकलेलं आहे कॅबेज, कॅरेट, कांदा, ब्रोकली आणि कॅप्सिकम, हे सगळं मिश्रण मस्त बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे 5 मिनटासाठी भिजवत ठेवलं आहे. तर हे 5 मिनटं भिजायला झालं की आपण ह्याच्यावर डोसा टाकणार आहोत. डोसा टाकून घेतला की मस्त आपण त्याच्यापासून रोल बनवणार आहोत. तर आता आपण पॅन गरम झालेला आहे, थोडं पाणी टाकून घेऊया. तर मला पॅन गरम झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये डोसा टाकून घेऊया. मस्त टाकून घेऊया. मस्त डोसा बसून झालेला आहे आपला.
तर आपण कढईमध्ये टाकून घेऊया, जेणेकरून ते खाली लागणार नाही. तर आपण मस्त डोसा टाकून घेतलेला आहे, तुम्ही बघताय. वाव, मस्त झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे. एकच नंबर बघा, तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी डोसा बनवत आहे. तर आता हे जे आपलं आहे ते आपण वरती टाकायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकून घेऊया. त्याने काय होईल, थोडीशी चव छान लागेल नाही का. तर त्याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकून घेऊया. हे बघा, तर मस्त आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे. ह्या सगळ्या भाज्या आहेत, ब्रोकोली, कॅप्सिकम, कॅरेट आणि ऑनियन, अशा 3 भाज्या आपण ह्याच्यात मिक्स केले आणि कॅबेजेस पण आहे. 4 भाज्या आपण मिक्स केलेल्या आहेत त्या. तर आपण मस्त थोडंसं भाजून घेऊया छानपैकी, कच्चं नाही राहणार, कारण ते आपण हे बनवलेलं आहे ना ते. आपला डोसा कच्चा नाही राहणार, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण लहान मुलांना आपण कडधान्य देतो ना, त्याच्यामुळे. तर आपण मस्त भाजून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान हा भाजलेला आहे आपला पराठा डोसा. मस्त, आणि कुठे तुटला नाही, काहीच नाही. मस्त असं तयार झालेला आहे आपला. मला पाहिजे तसंच झालेलं आहे, छान पातळ. तर आपण आता ह्याच्यावरनं पिझ्झा सॉस पसरून घेऊया. रोज त्याच भाज्या, रोज तेच खाऊन कंटाळा आलेला असतो. चला तर मग मी म्हटलं मस्त एक असं वेगळं काहीतरी बनवूयात. तर मस्त असं आता भाजून झालेलं आहे. तर आपण त्याला लावणार आहोत पिझ्झा सॉस. तर पिझ्झा सॉस लावताना आपण ह्याच्या खालची जी हाय आहे ना, ते आपण कमी करणार आहोत, कारण जेणेकरून ही बाजू लागली नाही जाणार खाली, कारण हे सगळं आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे ना त्याच्यामध्ये. तर हा आपण पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे जो बी सॉस असेल तो तुम्ही लावून घेऊ शकता. तर मी ह्याच्यावर पिझ्झा सॉस लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण थोडंसं चीज टाकणार आहोत.
थोडंसं आपण सॉस लावणार आहोत त्याच्यावर. मस्त आपला रोल तयार होणार आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता असा आपण रोल तयार केलेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी शेअर आणि शेअर करून घ्यायची आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं, लाईक सबस्क्राईब नक्की करायचं. कसं झालं बघितलं ना तुम्ही रोल, छानपैकी आपण रोल बनवलेला आहे. कधी तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा आता काहीच बनवायला ऑप्शन नाही, तर तुम्ही मुगाची डाळ पण भिजू घालून करू शकता. की आपली साधी मुगाची डाळ असते ना, असं नाही की बाबा मूग आलेले मूग वापरले पाहिजेत, तसं नाही. तर साधी तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता. आणि आता हा रोल आपण मधनं कट करून घेत आहोत आणि छान असा बाळाच्या टिफिनमध्ये देत आहोत. तर तुम्ही हे बघू शकता. आता तो भाजून झालेला आहे, आपण त्याला कट करत आहोत. जास्त काही लागलेलं नाही आहे त्याला, आपण जे घरी बनवतो तेच लागलेलं आहे त्याच्यासाठी. तर आपण मस्त रेसिपी बनवलेली आहे आज. मस्त रोल रेसिपी तयार आहे. तर तुम्ही पण शेव आणि शेअर करून घ्या. आपल्या भाज्या पण शिजून निघलेल्या आहेत. मस्त टिफिन रेडी आहे, तर तुम्ही पण बघू शकता. मस्त छान रोल रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगायचे. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. बाय बाय.